Hi friends, good morning, one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacology and toxicology. I am studied with you about previous lecture in drugs affecting on gastrointestinal tract. Various drugs are discussed here in previous lecture, like that appetizers, digestant, carminatives, appetite suppressant, coologus, emetics, antiemetics, antidiarrheal drugs, anorectal preparations, antacids, anti-ulcer drugs, and last point we will be the discuss today about that purgatives point. What is the meaning of purgatives? What is the classification of purgatives? And various drugs are used in the purgatives class. So these all about the information are explained in today lecture. So what is the meaning of purgatives? Purgatives, cathartics are the drugs which promote the defecations and they are used in the treatment of constipation. Purgatives हे काय आहेत? Strongly laxative effect दाखवतात किंवा purgatives, these are the compound, these are the substances that loosen the stools and increases the bowel movement, that is called as purgative substances, or they are used to treat and prevent the constipation. Purgatives काय करतात तर purgatives हे जे काय सबस्टन्सेस आहेत, हे जे काय ड्रग्स आहेत किंवा एजंट्स आहेत, लूजन दी स्टूल, जे काय स्टूल्स आहेत ते लूजन करायचं आणि त्यांची जी काय बोवेल मुवमेंट आहे ती इन्क्रीजेस करायची. इन्क्रीजेस दी बोवेल मुवमेंट अँड दी सबस्टन्सेस हॅविंग लूजन दी स्टूल्स, जे काय हार्डनिंग स्टूल्स आहेत त्यांना लूजन करण्याचं काम ह्या पर्गेटिव्हच्या सबस्टन्सेस, ह्या पर्गेटिव्हच्या ड्रगचं आहे. इट इज ऑल्सो हॅविंग अ स्ट्रॉंगली लॅक्झेटिव्ह इफेक्ट. इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल्स, म्हणजे जे काय बोवेल्स आहे ते इव्हॅक्युएशन करायचं आहे बॉडीमधून. आणि हे जे काय पर्गेटिव्ह सबस्टन्सेस आहे ते ट्रीटमेंट कशावर करतात तर कन्स्टिपेशन. आता कन्स्टिपेशन म्हणजे काय, बद्धकोष्ठता, आणि पर्गेटिव्ह म्हणजे शुद्धीकरण. पर्गेटिव्ह म्हणजे काय, शुद्धीकरण म्हणजे बॉडीमध्ये जे काय फेसेस मटेरियल आहे, जे काय आपण डायजेशन झाल्यानंतर जो काय अनडायजेस्टेबल पार्ट आहे तो काय बॉडीच्या बाहेर टाकायचा आहे, तर तो काय जो काय पार्ट्स आहेत तो पार्ट्स डिफिकेशन करायचा किंवा इव्हॅक्युएशन ऑफ दी बोवेल्स. तर ते कसं करायचं तर त्यामध्ये एक पार्ट्स आहे कन्स्टिपेशन. तर पर्गेटिव्स त्याला ट्रीटमेंट करतो कन्स्टिपेशन. तर कन्स्टिपेशनमध्ये काय होतं आहे, इट इज कंडिशन इन विच देअर इज डिफिकल्टी इन एम्प्टिंग द बोवेल्स. जे काय बोवेल्स आहेत ते एम्प्टिंग करायच्या वेळेस काय होतात, डिफिकल्टी होतात. युजली असोसिएटेड विथ हार्डनेड फेसेस, म्हणजे जे काय आपल्याला बोवेल आहेत एम्प्टी करायचे तर ते बोवेल एम्प्टी करताना डिफिकल्टीज होत आहेत बॉडीमध्ये. आणि त्याच्याचबरोबर काय होत आहेत, ते काय जे काय फेसेस बाहेर येणार आहेत बॉडीमधून तर ते हार्डनेस असतात. तर हे जे काय हार्डनेस फेसेस आहेत त्याला लुजन करण्याचं काम ह्या पर्गेटिव्हच्या सबस्टन्सेस, पर्गेटिव्हच्या ड्रग्सचं असतं. तर पर्गेटिव्ह्ज आर दी ड्रग्स विच प्रमोट द डिफिकेशन अँड दे आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कन्स्टिपेशन. अशा प्रकारे हे पर्गेटिव्ज आहेत. तर यामध्ये वेगवेगळे ड्रग्स यूज केले आहेत, ते ड्रग्स आपल्याला पाहिजेत. पण पर्गेटिव्ज म्हणजे काय समजलं का, पर्गेटिव्ज म्हणजे शुद्धीकरण. पर्गेटिव्ज इट इज ऑल्सो हॅविंग अ स्ट्रॉंगली लेक्झेटिव्ह इफेक्ट्स. हे लेक्झेटिव्ह इफेक्ट पण दाखवतात. बॉडीमध्ये काय करतात, इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल्स, म्हणजे काय बॉडीमध्ये अनडायजेस्टेबल मटेरियल आहे ते बाहेर टाकण्याचं काम पर्गेटिव्ज करतात, इव्हॅक्युएशन ऑफ द थ्रू बोवेल्स. These are the substances, these are the agents, these are the drugs that's having loosen the stools and increases the bowel movement. They are used to treat and prevent the constipation. Constipation म्हणजे काय, तर constipation म्हणजे it is the condition in which there is difficulty emptying the bowels. पोट साफ न होण्यासाठी किंवा पोट साफ न होणे त्यामध्ये डिफिकल्टी येणे, दॅट इज कॉल्ड ॲज दी कन्स्टिपेशन, युजली असोसिएटेड इन हार्डनिंग फेसेस. त्याचबरोबर काय होतं, त्याच्यामध्ये फेसेस जे आहे, जे काय विष्ठा आहे ती हार्ड तयार होती. सो दीज आर दी कंडिशन ऑर डिसऑर्डर ऑफ द कन्स्टिपेशन आर द ट्रीटमेंट ऑफ these purgative drugs. By the various drugs or various classes are used,
for this treatment of constipation or purgatives. So there are the first classification of purgatives. तर आता आपण यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग्स यूज केले जातात पर्गेटिव्समध्ये, तर ते आपण बघणार. त्याच्यामध्ये मेनली 4 टाईप्स आहेत. एक म्हणजे स्टिम्युलंट और इरिटंट पर्गेटिव्स. यामुळे हे जे ड्रग घेतले आपण, हे ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेशन केले तर यामुळे काय होणार आहे, जी काय स्टूल्स आहेत ते काय होणार आहेत, लूज होणार आहेत आणि जी काय बोवेलची मुवमेंट आहे ती इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपलं पोट साफ लवकर किंवा फास्ट होण्यासाठी आपण हे ड्रग्स घेत आहेत. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन्स आहेत, तर त्यामध्ये 4 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आहेत. पहिलं आहे स्टिम्युलंट और इरिटंट पर्गेटिव्स. म्हणजेच काय करायचं, यामध्ये जे काय आपले स्मॉल इंटेस्टाईन आहेत, लार्ज इंटेस्टाईन आहेत, यांना काय करायचं, स्टिम्युलंट करायचे किंवा त्यांना इरिटंट करायचं. त्यामुळे काय होईल, फास्टली आपल्या स्टमकमध्ये जी काय अनडायजेस्टेबल मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर पडेल किंवा इव्हॅक्युएशन ऑफ द बॉईल होईल. त्यामुळे त्याला काय स्टिम्युलंट और इरिटंट पर्गेटिव्स. त्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स यूज केलेत, लाईक दॅट सेनाल्यूज, कास्काराल्यूज, कॅस्टर ऑइल, फिनोलॉफ्थॅलिन, बायसाकुडिल, टेगासेरॉड. दिस इज द सेमी सिंथेटिक ड्रग, दिस बायसाकुडिल अँड टेगासेरॉड. कॅस्टर ऑइल, सेना अँड कास्कार, दिस आर दी नॅचरल रिसोर्सेस ड्रग्स. तर आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे. पण क्लासिफिकेशन काय, तर क्लासिफिकेशन हे जे काय आहे कशाच्या बेसवर आहे, बेस ऑन द इंटेन्सिटी ऑफ ॲक्शन purgatives can be classified as laxatives and drastic. हे जी काय क्लासिफिकेशन आहे ते कशाच्यानुसार केलं जातं, तर इंटेन्सिटी ऑफ ॲक्शननुसार जर करायचं म्हटलं तर त्याचे 2 टाईप्स वाटतात. एक म्हणजे लॅक्झेटिव्ह आणि एक म्हणजे ड्रास्टिक. पण आपण इथे कोणतं घेतलं आहे, बेस ऑन द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. त्या ड्रगचं कामकाज कसं चालतं आहे त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन घेतलं आहे. म्हणजे these are the classification based on the mechanism of action and they can be classified as. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टिम्युलंट और इरिटंट पर्गेटिव्स. यामध्ये जे काय स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आहे त्यांना स्टिम्युलंट करायचे किंवा इरिटेट करायचे. त्यामुळे अनडायजेस्टेबल पार्ट फास्टली बोवेलच्या इव्हॅक्युएशन होईल. अशा प्रकारे त्यासाठी हे ड्रग्स यूज केले जातात. सेकंड आहे ऑस्मॅटिक पर्गेटिव्स. तिथं ऑस्मॅटिक प्रेशर क्रिएट करायचं आहे, ऑस्मॅटिक कंडिशन क्रिएट करायची आणि त्याचबरोबर बल्क फॉर्मेशन करून इझिली इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल्स करायचे. त्यासाठी वेगवेगळे ड्रग्स, त्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम सायट्रेट, मिल्क ऑफ मॅग्नेशियम, मॅग्नेशियम आयन्स त्यामध्ये यूज केले जातात. सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट असेल किंवा लॅक्टुलोज. हे जे काय ड्रग्स आहेत हे ऑस्मॅटिक प्रेशर्स तिथं तयार करून हे ड्रग्स बाहेर पडले जातात. ऑस्मॅटिक इफेक्ट तिथं आपण तयार करतो आणि रिटेन्शन ऑफ फ्लुइड्स इन द GIT ट्रॅक अँड दे हॅविंग अ इंटरस्टेशियल स्पेसेसमध्ये हे लुमेन जे काय हे जे काय लिक्विड्स आहेत ते GIT ट्रॅकमध्ये जातात. त्याच्याचमुळे काय होते, इन्क्रीजेस दी बल्क ऑफ इंटेस्टाईन अँड पेरिस्टाल्टिक वेव्ज अँड लिडिंग टू इव्हॅक्युएशन ऑफ दी बोवेल. याच्यामुळे इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल होतात. म्हणजे जिथे जे काही लिक्विडी स्टूल आहेत किंवा लिक्विड जास्त असेल तर लिक्विड त्याला रिटेन्शन करून ठेवायचं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये आणि जे काय सॉलिड आहे ते इझिली पास आउट करायचे फ्रॉम दी बॉडी. अजून एक आहे क्लास म्हणजे बल्क पर्गेटिव्स. बल्क पर्गेटिव्समध्ये काय काय आहेत, मिथिल सेल्युलोज आहे, आगर आगर आहे, प्लॅन्टॅगोसिड्स आहे किंवा ब्राण आहे. हे काय बल्क पर्गेटिव्हचा एक क्लास आहे. आता बल्क पर्गेटिव्हमध्ये काय होतं आहे, याच्यामध्ये जर आपण हे ड्रग्स दिले, मिथिल सेल्युलोज असेल, प्लॅन्टॅगोसिड्स असेल, आगार दिला तर काय होतं याच्यामध्ये, these increases the bulk of intestine and which initiate peristaltic reflexes necessary for defecation किंवा these substances are absorb the water and swell. बल्क पर्गेटिव्ह जर आपण बॉडीमध्ये घेतले तर त्या बॉडीमध्ये काय चेस्ट, स्टमक किंवा आपण जो काय एलिमेंटरी पार्ट आहे आपल्या बॉडीमध्ये तिथे काय झालेलं असतं, सगळं साठवून जाईल. त्या साठवूनमध्ये जर वॉटरचं कंटेंट जास्त असेल तर जे काय स्टूल्स बाहेर येणार ते काय वॉटरी फ्लुइड स्टूल येतील किंवा लूजन स्टूल येतील. म्हणून काय केलं जातं, हे ड्रग जर घेतला आपण मिथिल सेल्युलोज तर हा बॉडीमध्ये जाणार आणि तिथं काय वॉटर आहे त्या वॉटरला कॅप्चरिंग करून घेणार किंवा त्याला हेल्ड करून घेणार. आणि हेल्ड करून घेतल्यानंतर ॲटोमॅटिक त्याच्यातलं वॉटरचं जे काय कंटेंट आहे ते कमी होईल आणि जे काही सॉलिड कंटेंट आहे ते जास्त राहील आणि ते इझिली इव्हॅक्युएशन फ्रॉम दी बोवेल होऊन जाईल. त्यासाठी हा आपण ड्रग्स यूज केला जातो बल्क पर्गेटिव्ह. त्यामध्ये मिथिल सेल्युलोज असेल, आगार आगार असेल, प्लॅन्टॅगोसिड्स असेल, ब्रान असेल किंवा आपला बनाना असेल. यामुळे काय होते, त्याच्यामध्ये जे काय बनानामध्ये पण मिथिल सेल्युलोज प्रेझेंट आहे, ते सेल्युलोज काय करतात, वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतात. वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते स्वेल होतं आणि ॲटोमॅटिक त्याचं जे काय सॉलिड पार्ट आहे तो ॲटोमॅटिकली बाहेर निघून पडतो. दॅट्स इज दी मेकॅनिझम ऑफ दिस ॲक्शन ऑफ बल्क पर्गेटिव्ह. अँड लास्ट आहे लुब्रिकंट पर्गेटिव्ह.
तिथे त्याला लुब्रिकंट केलं जातं, लाईक दॅट लिक्विड पॅराफिन आणि डायओसिटिल सोडियम सल्फोसेसिन, असे 4 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आहेत पर्गेटिव्हचे. तर आता 1 बाय 1 बघूया. 1 म्हणजे स्टिम्युलंट ऑर इरिटंट पर्गेटिव्ह. त्यामध्ये अँथ्राक्विनोन्स हा एक केमिकल्स आहे, तो कशामध्ये प्रेझेंट आहे, सेन्ना आणि कास्कारा लिव्हजमध्ये. सेकंड आहे इरिटंट ऑइल्स. कॅस्टर ऑइल कशामध्ये प्रेझेंट आहे, तर कॅस्टर रिसिनस सीड्समध्ये. आणि ऑदरमध्ये काय म्हणजे सिंथेटिक कंपाऊंड फिनॉलॉफ्थॅलिन, बायसोकुडिल अँड टेगासेरॉड, हे त्याचे क्लासिफिकेशन फर्स्टचं. सेकंड काय आहे, ऑस्मॅटिक पर्गेटिव्ह. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम सिट्रेट, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, सोडियम, पोटॅशियम टार्टरेट आणि लॅक्टुलोज, हे एक्झाम्पल आहेत ऑस्मॅटिक पर्गेटिव्हचे. थर्ड आहे बल्क पर्गेटिव्ह, मिथिल सेल्युलोज, अगार, प्लॅन्टॅगोसीड आणि ब्रान. आणि फोर्थ नंबर अँड लास्ट लुब्रिकंट पर्गेटिव्ह. यामध्ये आहेत लिक्विड पॅराफिन आणि डायओसिटिल सोडियम सल्फोससिनेट. These are the drugs in the lubricant purgatives class. Then one by one discuss here about these classification. Irritant purgatives किंवा stimulant purgatives. याच्यामध्ये फर्स्ट कोणता होता इरिटंट पर्गेटिव्हमध्ये, तर अँथ्राक्विनोन्स हे काय आहे, अँथ्राक्विनोन इज अ प्रेझेंट ॲज अन इनॅक्टिव्ह ग्लायकोसाइड्स इन द लीव्ज ऑफ सेन्ना अँड कास्कारा साग्राडा. अँथ्राक्विनोलिन, द ॲक्टिव्ह अँथ्राक्विनोन जे आहे इज लॅबरेटेड इन द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे जे काय ॲक्टिव्ह अँथ्राक्विनॉन्स प्रेझेंट आहे ते कुठं एक्सक्रीट आउट होतील किंवा कुठं लॅबरेटेड होतील, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होईल. दे आर ॲब्सॉर्ब अँड एक्सक्रीटेड इन द लार्ज इंटेस्टाईन अँड व्हेअर दे ॲक्ट बाय स्टिम्युलेशन. The purgative effects occurs in 6 to 8 hours after oral ingestion. म्हणजे आपण जर पर्गेटिव्ह इफेक्ट पाहिजे नसेल तर आपल्याला अगोदर सेनना आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागेल. सेनना ॲडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर अँथ्राक्विनॉन 6 ते 8 hours पर्गेटिव्ह इफेक्ट दाखवेल. जे पर्गेटिव्ह इफेक्ट्स ऑकर इन 6 to 8 hours आफ्टर द ओरल इंजेक्शन. स्टूल्स आर सेमी सॉलिड इन नेचर, आणि नंतर सेमी सॉलिड नेचरमध्ये स्टूल्स बाहेर पडतील. अँड ग्रायपिंग इज अ लो. अजून काय त्यामध्ये, दे आर एक्सक्रिटेड इन मिल्क. ज्यावेळेस एक्सक्रिशन होणार आहे काय अँथ्राक्विनॉन्स, तर दे आर एक्सक्रिटेड इन मिल्क सो दे कॅन प्रोड्यूस डायरिया इन ब्रेस्ट फेड इन्फंट्स. त्यामुळं काय होते, त्या बाळाला डायरियासुद्धा होऊ शकतं, कारण की एक्सक्रिटेड इन द मिल्कमध्ये ते येतं अँथ्राक्विनॉन्स, अँड सो दे कॅन प्रोड्यूस डायरिया इन अ ब्रेस्ट फीड इन्फंट. जे बाळ दूध पिते अशा बाळांना परत डायरिया होण्याचे चान्सेस आहेत. ॲडवर्स इफेक्ट काय याच्यामध्ये, एक्सेसिव्ह पर्गेशनसुद्धा होऊ शकते. कधी कधी जर अँथ्राक्विनॉन किंवा सेनाचा डोस जास्त घेतला तर इव्हॅक्युएशन फास्टली होईल, एक्सेसिव्ह पर्गेशन होईल, नंतर डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशन जर झालं तर बॉडीमधलं वॉटर बॅलन्स कमी होईल आणि लास्टला काय होईल, ॲटोमॅटिकली विकनेस जाणवेल, कारण की सोडियम पोटॅशियम त्यामधून बाहेर जातील बॉडीच्या बाहेर, त्यामुळे ॲटोमॅटिकली विकनेस ही आपल्याला दिसू शकतो. अशा प्रकारचे ॲडवर्स इफेक्ट कशाचे आहेत, अँथ्राक्विनॉनचे आहेत. इट इज हॅविंग अ पर्गेटिव्ह इफेक्ट्स. पर्गेटिव्ह इफेक्ट्स म्हणजे काय, इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल्स फ्रॉम द बॉडी. बॉडीमध्ये अनडायजेस्टेबल मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर टाकायचे, पण ती प्रोसेस फास्ट करायची, त्या प्रोसेसला स्टिम्युलेट करायचं आहे, तर त्यासाठी हे ड्रग्स यूज केले जातात, लाईक दॅट पर्गेटिव्ह ड्रग्स. त्यामध्ये पहिला आहे सेना ड्रग्स. सेकंड कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइल काय सांगतं आहे, इट इज अ फिक्स ऑइल ऑफ्टेन फ्रॉम द कॅस्टर सीड्स. हे काय कॅस्टर ऑइल आहे, पण कॅस्टर ऑइल कशापासून, हे इट इज अ फिक्स ऑइल आहे. कॅस्टर ऑइल इज अ प्रोड्यूस फ्रॉम और इट इज ऑफ्टेन फ्रॉम कॅस्टर सीड्स, लाईक नेम रिसिनस कम्युनिस. काय नाव आहे त्या सीड्सचं, कशापासून मिळलं जातं, तर कॅस्टर सीड्स. त्याचं सायंटिफिक नेम आहे रिसिनस कम्युनिस. केमिकली इट इज अ ट्रायग्लिसराइड ऑफ रिसोनोलिक ॲसिड. केमिकली काय आहे ते, ट्रायग्लिसराइड्स ऑफ रिसोनोलिक ॲसिड्स. कॅस्टर ऑइल इज अ ब्लँड नॉन इरिटंट ऑइल व्हेन अप्लाइड एक्सटर्नली. जर एक्सटर्नली अप्लाइड केलं तर इट इज अ नॉन इरिटंट ऑइल आहे आणि ब्लँड पण आहे. आणि इन दॅट internal administration it is hydrolyzed in the intestine by pancreatic lipids. These liberates ricinoleic acid which is an irritant and so produce purgative effects.
कॅस्टर ऑइल ॲक्ट्स ऑन द स्मॉल इंटेस्टाईन. कॅस्टर ऑइल कुठं अप्लाय होतं? स्मॉल इंटेस्टाईनला अप्लाय होतं ज्यावेळेस आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेशन करू त्यावेळेस. अँड द पर्गेटिव्ह इफेक्ट्स ऑकर्स विदिन 2 to 3 hours. इट प्रोड्युसेस कॉफियस लिक्विड स्टूल्स विथ फ्लुइड लॉस. त्यामुळे काय होते? कॉफियस लिक्विड स्टूल्स विथ फ्लुइड लॉस. त्यामधलं जे काय फ्लुइड आहे ते लॉस होऊन जाते. कॅस्टर ऑइल इंटरफिअर्स विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ व्हेरियस न्यूट्रियंट्स. Castor oil is a contraindicated in lacting mothers, menstruation and in pregnancy. कॅस्टर ऑइल आपण ह्या पेशंटला किंवा ह्या व्यक्तींना देऊ शकत नाही. कॅस्टर ऑइल आपल्याला कॉन्ट्राइंडिकेट केलेलं आहे, ह्या पर्सनला द्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. कॅस्टर ऑइल इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन लॅक्टेटिंग मदर्स. जी मदर दूध देते अशा मदर्सला कॅस्टर ऑइल देता येत नाही मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस. कॅस्टर ऑइल आपण ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पेशंटला देऊ शकत नाही. त्याचा डोस किती आहे कॅस्टर ऑइलचा? तर 4 ते 16 ml. डोस 4 to 16 ml. देन नेक्स्ट आहे फेनॉलॉफ्थॅलिन. फेनॉलॉफ्थॅलिन ॲक्ट्स ऑन द लार्ज इंटेस्टाईन. जसं कॅस्टर ऑइल स्मॉल इंटेस्टाईनला ॲक्ट होतं आहे तसं फेनॉलॉफ्थॅलिन ॲक्ट्स ऑन द लार्ज इंटेस्टाईन. इट्स इफेक्ट मॅनिफेस्ट इन 6 to 8 hours. 6 ते 8 तासामध्ये याचा पर्गेटिव्ह इफेक्ट दाखवतो आहे. About 50% of orally administration phenolphthalein absorbed and is excreted in bile. 15% orally administration phenolphthalein जे आहे absorbed and excreted in bile. It is subjected to enterohepatic circulation. याचं जे का मेटाबॉलिझम आहे फेनॉलॉफ्थॅलिनचं हे लिव्हरमध्येच होते. सो इट प्रोड्यूस लॉंग लास्टिंग पर्गेटिव्ह इफेक्ट. त्याच्यामुळे त्याचं काय आहे लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे. पर्गेटिव्हचा जो काय आहे तो लॉंग लास्टिंगपर्यंत इफेक्ट आता टिकून राहतो आहे. अँड दीज टूल्स फॉर्म आर सॉफ्ट अँड सेमी सॉलिड इन नेचर. जे काय स्टूल्स तयार होणार आहेत ते कसे असतील? सॉफ्ट आणि सेमी सॉलिडचं त्याचं नेचर असेल. दिस इज द फेनॉलॉफ्थॅलिन. नेक्स्ट आहे ॲडवर्स रिॲक्शन ऑफ दिस फेनॉलॉफ्थॅलिन. फेनॉलॉफ्थॅलिनचे ॲडवर्स रिॲक्शन काय आहेत? त्यामुळे काय होईल? फ्लुइड लॉस होईल ड्यू टू एक्सेसिव्ह पर्गेशन. एक्सेसिव्ह जर पर्गेशन झालं तर बॉडीमधलं जे काय फ्लुइड आहे ते पूर्णपणे लॉस होईल. कोलिक पाल्पिटेशन अँड कोलॅप्स. कोलिक पाल्पिटेशन अँड कोलॅप्स. पाल्पिटेशन्स म्हणजे काय? इट्स अ सेन्सेशन ऑफ द हार्ट रेसिंग, पाउंडिंग, फ्लटरिंग ऑर स्कायपिंग ऑफ बीट आणि इट इज अ साइन ऑफ हार्ट डिसीज. पाल्पिटेशनचं काय? तर इट इज अ साइन ऑफ हार्ट डिसीज. हा एक त्याचा ॲडवर्स रिॲक्शन आहे. पिंक ऑर पर्पल कलर स्किन इरप्शन. स्किनचा कलर पिंक किंवा पर्पल होऊ शकतो. रेडिश कलरेशन ऑफ युरिन अँड फेसेस. फेसेसमध्ये रेड कलर किंवा युरिनमध्ये रेड कलर येऊ शकतो तर ते पेशंटनी सांगायचे. द पेशंट शुड बी इन्फॉर्म ऑफ दीज. आणि डोस आहे 50 ते 300 मिलीग्रॅम ॲट अ बेड टाईम. फेनॉलॉफ्थॅलिनचा डोस किती आहे? 50 to 300 मिलीग्रॅम ॲट बेड टाईम. झोपायच्या वेळेसच हे औषध घ्यायचं आहे. किती? तर 50 to 300 मिलीग्रॅम ॲट अ बेड टाईम. देन नेक्स्ट आहे बायसोकुडिल किंवा याला डल्को कोलॅक्स म्हणतात. इट इज अ स्ट्रक्चर रिलेटेड टू फेनॉलॉफ्थॅलिन. त्याचं जे काय केमिकल स्ट्रक्चर आहे इट इज अ सेम ऑन दॅट ऑफ फेनॉलॉफ्थॅलिन अँड बायसोकुडिल. इट इज अ स्ट्रक्चरली रिलेटेड टू फेनॉलॉफ्थॅलिन. इट इज ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू ओरल अँड रेक्टल रूट. याला ॲडमिनिस्ट्रेशन आपण ओरली पण घेऊ शकतो किंवा रेक्टली पण घेऊ शकतो. इट ॲक्ट्स ऑन द लार्ज इंटेस्टाईन अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज नॉट नोन. याला आपण जर ॲक्टिंग कुठं होणार आहे तर लार्ज इंटेस्टाईनवरती ॲक्टिंग होणार आहे पण याची मेकॅनिझम जी ॲक्शन आहे ही इज अननोन आहे. की कुणाला अजून माहीत नाही आहे याची नेमकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन नेमकी कसं करते, याचं वर्क काय करते आणि कसं होते. पण पर्गेटिव्ह इफेक्ट दाखवतं पण त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज अननोन. इट इज अ रिलेटिव्हली नॉन टॉक्झिक. हे बॉडीसाठी टॉक्झिक नाही आहे. इट इज अ नॉन टॉक्झिक इन नेचर आणि इट इज अवेलेबल इन 5 milligram एंट्री कोटेड कॅप्सूल्स अँड ॲज अ 10 milligram अँड रेक्टल सपोजिटरीजमध्ये पण अवेलेबल आहे. हे जे का बायसोकुडिल ड्रग आहे हा ड्रग इतर 5 milligramच्या टॅबलेटमध्ये पण प्रेझेंट आहे किंवा एंट्री कोटेड कॅप्सूल 10 milligram पण अवेलेबल आहे आणि रेक्टल सपोजिटरीजमध्ये पण अवेलेबल आहे. बायसोकुडिल इट इज नॉन टॉक्झिक आहे बट त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज अननोन आहे. हे आत्तापर्यंत कुणालाही समजलं नाही की फर्गेटिव्ह इफेक्ट बायसोकुडिल घेतल्यानंतर कसा होतो
याची जी काय मॅकॅनिझम आहे ते कुणालाही समजलं नाही किंवा मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन इज अननोन. सेकंड आहे टेगॅसेरॉड. आता टेगॅसेरॉड काय सांगतं आहे, इट इज अ सिलेक्टिव्ह 5-HT4 अगोनिस्ट. 5-HT4 मीन्स 5-हायड्रॉक्झी ट्रिप्टॅमाइन रिसेप्टार अगोनिस्ट. ही जे काय रिसेप्टार्स आहेत, दीज रिसेप्टार्स इन द इंटेस्टाईन अँड प्रमोट दी इंटेस्टाईन पेरिस्टाल्सिस. हे जे काय रिसेप्टार कुठे प्रेझेंट तुमच्या इंटेस्टाईन अँड प्रमोट द इंटेस्टाईन पेरिस्टाल्सिस इज हॅविंग इन्क्रीजेस द गॅस्ट्रिक एम्प्टिंग. यामुळे काय होतं आहे, ह्या रिसेप्टारमुळं गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट इन्क्रीज होतो आहे. इन्क्रीजेस द इंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस अँड डिक्रीजेस द इसोफेगल रिफ्लक्सेस. इसोफेगल रिफ्लक्सेस जे आहे ते डिक्रीज होतात आणि इन्क्रीजेस गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम होतो आहे. दॅट इज दिस 5-HT4 रिसेप्टार अगोनिस्ट. इट प्रमोट्स पेरिस्टाल्टिक रिफ्लेक्स अँड कोलोनिक सिक्रेशन्स. प्रपल्सिव्ह ॲक्टिव्हिटी ऑफ स्टमक, इलियम अँड कॉलॉन आर इन्क्रीजेस. जे का प्रपल्सिव्ह इंटेन्सिटी आहे, जी का त्यांची ॲक्टिव्हिटी आहे स्टमकची असेल, इलियमची असेल किंवा कॉलॉनची असेल ती इन्क्रीज होते. म्हणजेच काय, पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे तो फूड असेल किंवा डायजेस्टेबल किंवा अनडायजेस्टेबल पार्ट असेल, तो पुढे पुढे जायचं जे काय काम आहे ते हे ड्रग्स थोडं फास्ट करून घेतो त्यांच्याकडून, त्यांची ॲक्टिव्हिटी प्रमोट करतो किंवा इन्क्रीज करतो आहे. इट इज ऑल्सो युजफुल इन द इरिटेबल बोवेल सिंड्रोम अँड क्रोनिक कॉन्स्टिपेशन. हा जो काय ड्रग आहे टेगॅसेरॉड, इट इज युजफुल इन इरिटेबल बोवेल सिंड्रोम अँड क्रोनिक कॉन्स्टिपेशन. इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे काय, इट इज ॲन इंटेस्टायनल डिसऑर्डर. हा एक काय इंटेस्टायनल डिसऑर्डर आहे अँड काउजिंग पेन इन द स्टमक. त्यामुळे काय होते, पोटामध्ये दुखते किंवा पेन होती. पण काय होती ती इंटेस्टायनलचा डिसऑर्डर असल्यामुळे. मग हा जो काय डिसऑर्डर आहे ह्या ट्रीटमेंट करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. लाईक दॅट अ नेम इज अ टेगॅसेरॉड. मेनली इलिमिनेटेड इन फेसेस इन अनचेंज फ्रॉम. हा जो ड्रग आहे इलिमिनेट कसा केला जातो, फेसेस इन अनचेंज फॉर्म. आता सेकंड होता आपला क्लास, हा झाला फर्स्ट इरिटंट किंवा स्टिम्युलंट पर्गेटिव्स. त्यामध्ये 4 आपण 3 क्लास बघितले, ते 3 क्लासमधले एक्झाम्पल बघितले. तर सेकंड आहे ऑस्मॅटिक पर्गेटिव्ज. ऑस्मॅटिक पर्गेटिव्जमध्ये काय काय आहे, ऑस्मॅटिक पर्गेटिव्ज त्यामध्ये आहे सर्टन साल्ट्स व्हेन ॲडमिनिस्ट्रेशन्स बाय ओरल रूट आर नॉट ॲब्सॉर्ब. बरेचसे असे साल्ट आहेत का ते ओरली रूट घेतल्यानंतर ॲब्सॉर्ब होत नाहीत. सो दे प्रोड्यूस ऑस्मॅटिक इफेक्ट. त्यामुळे ते काय करतात, प्रोड्यूस दी ऑस्मॅटिक इफेक्ट अँड लीड्स टू रिटेन्शन ऑफ फ्लूइड इन द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. त्यामुळे इथे काय होते, ऑस्मॅटिक इफेक्ट क्रिएट होतो आहे. आणि ऑस्मॅटिक इफेक्ट क्रिएट कसा होतो आहे, लीडिंग टू दॅट रिटेन्शन ऑफ फ्लूइड. जे काय बॉडीमधलं फ्लूइड आहे ते GIT ट्रॅकमध्ये ठेवून घेतलं जातं. ऑल्सो दे ड्रॉ द फ्लूइड फ्रॉम द इंटरस्टिशियल स्पेसेस इन टू द लुमेन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकच्या लुमेनमध्ये जे काय फ्लूइड असेल तेही ड्रॉ केले जाते. अँड त्यामुळेच काय होतं आहे, द इन्क्रीजेस द बल्क ऑफ द इंटेस्टाईन विच इंड्युसेस पेरिस्टाल्टिक वेव्ज अँड लिडिंग टू द इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल. यामुळेच काय होते, बॉवेल इव्हॅक्युएशन फास्टली होऊन जातात इंटेस्टाईनच्या नंतर. धीज इन्क्रीजेस दी बल्क ऑफ इंटेस्टाईन अँड विच इंड्युसेस पेरिस्टाल्टिक वेव्ज लिडिंग टू द इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल्स. यामध्ये शक्यतो द सलाईन पर्गेटिव्ज कॉमनली यूज आर साल्ट्स ऑफ मॅग्नेशियम, सोडियम अँड पोटॅशियम. यामध्ये साल्टच देतो आपण ऑस्मॅटिक पर्गेटिव्ह. साल्ट का देतो, कारण की ते ओरली ॲब्सॉर्ब होत नाही. ओरली ॲब्सॉर्ब नाही झाले तर ॲटोमॅटिकली तिथे ऑस्मॅटिक इफेक्ट क्रिएट करतात. ऑस्मॅटिक इफेक्ट क्रिएट करतात म्हणजेच काय करतात, इट्स रिटेन्शन ऑफ दी फ्लूइड. रिटेन्शन म्हणजे एका ठिकाणी थांबून घेतात त्या फ्लूइडला. म्हणजे वॉटरी जे का फ्लूइड आहे ते पुढे पाठवत नाही आहे, तिकडे सॉलिड पार्ट्स पाठवला जातो. अशा प्रकारे तिथं ऑस्मॅटिक इफेक्ट तयार होतो. मग त्यासाठी कोण पाहिजे, आपल्याला साल्ट पाहिजे. मग कोणते साल्ट्स आहेत, तर मॅग्नेशियम सल्फेट असेल, मिल्क ऑफ मॅग्नेशिया असेल, सोडियम सल्फेट असेल किंवा सोडियम पोटॅशियम टार्टरेट. हे त्याचे प्रिपरेशन्स आणि डोस आहेत ऑस्मॅटिक पर्गेटिव्हसाठी. तर मॅग्नेशियम सल्फेट 2 ते 16 ml, मिल्क ऑफ मॅग्नेशिया 15 ml, सोडियम सल्फेट 2 ते 16 ग्रॅम
सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट 8 to 16 ग्रॅम हा त्याचा डोसेस आहेत. नेक्स्ट लॅक्टुलोज. लॅक्टुलोज हे काय सिंथेटिक डायसॅक्राइड आहेत. इट इज अ सिंथेटिक डायसॅक्राइड. इट इज नॉट ॲब्सॉर्ब इन GIT ट्रॅक. लॅक्टुलोजला ॲब्सॉर्ब होत नाही बॉडीच्या GIT पार्टमध्ये. सो इट प्रोड्यूस ऑस्मॅटिक इफेक्ट अँड विच लीड्स टू फर्गेशन. लॅक्टुलोज पण ऑस्मॅटिक इफेक्टच काम करतो आहे, कारण की हे बॉडीमध्ये GITमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. तसं ते जे काही साल्ट्स आहेत ते पण बॉडीमध्ये किंवा GITच्या पार्टमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, त्यामुळे ते ऑस्मॅटिक इफेक्ट दाखवतात. तसंच लॅक्टुलोज पण काय एक सिंथेटिक डायसॅक्राइड आहे. हे पण बॉडीमध्ये GIT पार्टमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, त्यामुळे हे इट्स ऑल्सो हॅविंग अ शोईंग द प्रॉपर्टीज ऑफ ऑस्मॅटिक इफेक्ट अँड विच लिडिंग टू द फर्गेशन. नेक्स्ट bulk purgatives. Bulk purgatives. These purgatives include various natural or synthetic polysaccharides and cellulose derivatives. यामध्ये हे जे काय पर्गेटिव्ज आहे यामध्ये बरेच इन्क्लुडिंग आहेत. नॅचरली पण ड्रग्स आहेत, सिंथेटिक्स पण आहेत किंवा सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज पण आहेत. These substances are neither absorbed or not digest and oral administration. They absorb water and swell. हे काय करतात सबस्टन्सेस वॉटरला ॲब्सॉर्ब करतात आणि त्याला स्वेल करतात. म्हणजेच वॉटरला ॲब्सॉर्ब करायचं आणि ते एकाच ठिकाणी त्याला घेऊन ठेवायचं. त्या वॉटरला त्याला स्वेलिंग करायचं किंवा ते वॉटर एका ठिकाणी घेऊन ठेवायचे किंवा त्या स्वतः त्या सबस्टन्सला स्वेल होतं आहे. स्वेल आल्यानंतर ॲटोमॅटिकली इलिमिनेटेड पण तो मॉलिक्युल्स तो ड्रग्स निघून जातो आहे. This increases the bulk of intestine which initiate peristaltic reflexes necessary for defecation. These agents produce a mild purgative effects. The purgative effect is a delay and occurs in 12 to 24 hours. Purgative effect याचा टायमिंग जास्त आहे दाखवायला. पर्गेटिव्ह इफेक्ट बल्कचा 12 ते 24 तास लागतात. बल्क पर्गेटिव्हमध्ये आपण बनाना यूज केला जातो. बनाना जर आपण दिला तर त्यामध्ये काय होते, त्यामध्ये पण सेल्युलोज प्रॉपर्टी प्रेझेंट आहे. मग ते ॲटोमॅटिकली वॉटर त्याच्यानंतर घेतलं तर वॉटर त्याला काय करतं ॲब्सॉर्ब करून स्वतःमध्ये स्वेल करतं. स्वेल केल्यानंतर ॲटोमॅटिकली इव्हॅक्युएशन ऑफ द बोल सॉफ्ट आणि सेमी सॉलिड नेचरमध्ये होऊन जातात. These purgatives are not absorbed so they do not produce any systemic toxicity. कोणत्या प्रकारचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळे सिस्टेमिक टॉक्झिसिटी पण होत नाही. प्रिपरेशन्स अँड डोसेस काय आहेत तर आगार आहे 4 ग्रॅम. आगार इसाबगोल ड्राईड सेड्स ऑफ प्लॅन्टॅगो ओहाटा 5 ते 15 ग्रॅम त्याचा डोस घेऊ शकतो आपण. मिथिल सेल्युलोजचा आहे 1 ग्रॅम, तर 1 to 4 times a day. दिवसातून 4 वेळेस आपण मिथिल सेल्युलोज घेऊ शकतो. किंवा सोडियम कार्बॉक्सी मिथिल सेल्युलोज 1.5 ग्रॅम to 4 times a day. दिवसातून 4 वेळेस 1.5 ग्रॅम आपण सोडियम कार्बॉक्सी मिथिल सेल्युलोज घेऊ शकतो. यामुळे काय होईल, सॉफ्ट अँड सेमी सॉलिड इन नेचर स्टूल इझिली इव्हॅक्युएशन ऑफ दी बोवेल. लुब्रिकंट फर्गेटिव्ज. लास्टली लुब्रिकंट फर्गेटिव्जमध्ये लिक्विड पॅराफिन, it is a mineral oil obtained from petroleum and it contains a mixture of hydrocarbons. यामध्ये काय कुठून ऑप्टेन होतं आहे लिक्विड पॅराफिन, तर इट इज ऑप्टेन फ्रॉम पेट्रोलियम आणि इट्स कन्सिस्टिंग ऑफ द हायड्रोकार्बन्स. म्हणजे यामध्ये काय कार्बन आणि हायड्रोजन ॲटमचं मिक्सचर आहे. तर त्याची मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे लुब्रिकंट फर्गेटिव्हची, तर इट हॅज अ माइल्ड ॲक्शन. इट प्रोड्यूस सॉफ्टनिंग अँड लुब्रिकेटिंग इफेक्ट ऑन फेसेस. त्या फेसेसला काय करायचं आहे, लुब्रिकेंट करायचं आहे. It produces soft and lubricant effect on faces. It gets emulsified in the gastrointestinal tract and hold the water. So the facial matter is prevented from becoming dry and this help in easy evacuation. ॲडवर्स रिॲक्शन काय आहे त्याच्या, तर ॲडवर्स रिॲक्शन असं आहे की इंटरफरन्स होऊ शकतो. इंटरफरन्सेस विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन्स लाईक विटॅमिन ए, विटॅमिन डी अँड विटॅमिन के. यांना ॲब्सॉर्प्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो, इंटरफरन्स येऊ शकतात, डिफिकल्टीज येऊ शकतात. सेकंड आहे ऑकेशन डिपोजिशन इन लिव्हर अँड स्प्लीन अँड लिडिंग टू क्रोनिक इन्फ्लामेशन. यामुळे काय होते
डिपोजिशन जर झालं ओकेशनली तर लिव्हर आणि स्प्लीनला क्रोनिक इन्फ्लामेशन होण्याची शक्यता आहे. याचा डोस किती आहे तर 8 ते 30 ml पर्यंत लिक्विड पॅराफिन आपण बॉडीमध्ये घेऊ शकतो. का तर फक्त लुब्रिकंटचा यूज होतो आहे, म्हणजे इझिली इव्हॅक्युएशन ऑफ द बोएल फ्रॉम दी रेक्टम. तर त्यासाठी हा लुब्रिकंट जो यूज करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो लाईक अ लिक्विड पॅराफिन. आणि लास्टला अजून एक आहे त्यामध्ये डायओसिटिल सोडियम सल्फोससिनेट. इट इज अ अनायोनिक सर्फॅक्टंट. अनायोनिक सर्फॅक्टंट म्हणजे काय तर इट इज हॅविंग निगेटिव्ह चार्ज ऑन देअर हायड्रोफिलिक एंड. तर 2 एंड असतात, एक असतो हायड्रोफिलिक आणि एक आहे हायड्रोफिलिक. तर हायड्रोफिलिक एंडचा याला निगेटिव्ह पार्ट्स आहे म्हणून इट इज अ अनायोनिक सर्फॅक्टंट बिकॉज प्रेझेन्स ऑफ द निगेटिव्ह चार्ज ऑन देअर हायड्रोफिलिक एंड. इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री इट इज यूज ॲन इमल्सिफाईंग एजंट. याला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये पण यूज केलं जाते. कशासाठी तर इमल्सिफाईंग एजंट म्हणून यूज केलं जाते. इमल्सिफाईंग एजंट म्हणजे काय, दीज आर दी सबस्टन्सेस दॅट ॲक्ट्स ऑन अ स्टॅबिलायझर्स फॉर इमल्शन. इमल्शनला स्टॅबिलायझेशन करायचं आहे, इमल्शनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करायचं आहे, त्यासाठी आपण इमल्सिफाईंग एजंट ॲड करतो. तर हा एक डायओसिटिल सोडियम सल्फोससिनेट इट इज ऑल्सो हॅविंग अ इमल्सिफाईंग एजंट आणि इट प्रोड्युसेस सॉफ्टनिंग ऑफ फेसेस ड्यू टू लोअरिंग ऑफ सरफेस टेन्शन. याचं सरफेस टेन्शन कमी असल्यामुळे तो काय करतो आहे सॉफ्टनिंग फेसेस करतो आहे. त्यामुळे आपण त्याला बॉडीमध्ये यूज करतो आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करतो आहे. कारण की तो सॉफ्ट करतो आहे, फेसेस जे आहे ते सॉफ्ट करण्याचं काम करतो आहे बिकॉज ड्यू टू लोअरिंग ऑफ सरफेस टेन्शन. द इफेक्ट ऑकर्स इन 24 to 48 hours. खूप वेळ लागतो आहे ॲडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर. 24 तास किंवा 48 तासानंतर इफेक्ट दिसायला तयार होतो आहे. डोस किती घ्यायचा फक्त 30 ते 100 मिलीग्रॅम. अशा प्रकारे टोटल ओव्हरव्ह्यू पर्गेटिव्हचा आहे. पर्गेटिव्ह म्हणजे काय, कन्स्टिपेशनला ट्रीटमेंट केलं जाते. पर्गेटिव्ह म्हणजे इझिली इव्हॅक्युएशन ऑफ बोवेल फ्रॉम दी बॉडी. त्यासाठी वेगळे ड्रग आपण यूज केले आहेत. प्रत्येकाने समजून घ्या व्यवस्थित. आर यू शुअर अप टू हिअर. सो दिस पार्ट ड्रग्स इफेक्टिंग ऑन द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक हा संपलेला आहे. आर यू शुअर अप टू हिअर. सो नेक्स्ट पॉईंट अपलोडेड इन नेक्स्ट lecture.